देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर अखेर 44 वर्षांनंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुतीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या संजय घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे। विरोधकांकडून दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने महापौर आणि उपमहापौरांच्या नावांची थेट घोषणा झाली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली आहे। भाजपकडून रितू तावडे आणि शिंदे गटाकडून संजय घाडी यांनीच केवळ आपले अर्ज दाखल केले होते। विरोधी पक्षांनी आपला उमेदवार उभा न केल्याने ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे। यानंतर 11 फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे या नावांची घोषणा करण्यात आली आहे। रितू तावडे या भाजपच्या मुंबईतील एक आक्रमक आणि अनुभवी नेत्या म्हणून ओळखल्या जातात। 2012 मध्ये घाटकोपर प्रभाग क्रमांक 121 मधून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती आणि त्या निवडूनही आल्या होत्या। त्यानंतर 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून त्यांनी विजय मिळवला होता। सन 2021 च्या म्हणजेच आत्ताच्या निवडणुकीमध्ये रितू तावडे यांनी प्रभाग क्रमांक 132 मधून विजय मिळवलाय। यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे उपाध्यक्ष पदही भूषवलंय। 53 वर्षीय रितू तावडे यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये नमूद केलंय की त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालंय। 1993 साली आचार्य मराठे कॉलेजमधून त्यांनी इयत्ता 12वीचं शिक्षण पूर्ण केलंय। विद्याविहारच्या रहिवासी असलेल्या रितू तावडे या व्यापार क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। मी महापौर म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करणार आहे। मी पहिल्या दिवसापासून सांगते की जर मी महापौर झाली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे। पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याला माझं प्राधान्य असेल, अशी ही माहिती रितू तावडे यांनी दिली आहे।